बदलांना आपण बघणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा बदल दिसतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झालंय, ज्याची गरज आहे. कारण या ठिकाणून आपला मान्सूनचा उगम आहे आणि या ठिकाणून अशा पद्धतीने वारे हे भारतीय भूभागाकडे मान्सूनचे येत आहेत. शिवाय या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीचं बाष्प आहे किंवा वादळी वातावरण आहे. भारतीय भूभागावर मान्सून पुढे सरकण्यासाठीची स्थिती थोडी पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीकडून जरी कमजोर असली तरी 2 दिवसात ती पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. सध्या आपण बघतो पावसाचं वातावरण कुठे आहे, तर जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला एक पावसाचं वातावरण दिसतंय इंदोरपर्यंत. त्यानंतर कोकण किनारपट्टीला अगदी दक्षिण कोकणापासून तर या ठिकाणी थोडं पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे एकूणच जरी सध्या पावसाळी वातावरण कमी झालं असलं तरी ठिकठिकाणी भाग बदलत तो पाऊस पडत राहणार आहे. परंतु थोडा मान्सून आपल्याला एक 48 तासासाठी कमजोर होताना दिसेल आणि पुन्हा एकदा 27 तारखेला दुपारनंतर पाऊस जोर पकडणार आहे आणि तो पुढे मग सातत्याने जुलैच्या अगदी 15 तारखेपर्यंत जोरदार राहणार आहे. या ठिकाणी आपण बघतो की काल मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मध्य प्रदेशचाही बराच भाग, छत्तीसगडचा आणि गुजरातमध्ये देखील प्रवास केला आहे. त्यामुळे एकूणच मान्सूनची महाराष्ट्रासाठी ही शुभवार्ता म्हणावी लागेल. कारण संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाच्या घटना होत राहतील. भाग बदलत हा पाऊस पडणार आहे. परंतु मान्सूनचा पुढचा प्रवास 1-2 दिवसासाठी थोडा कमजोर मान्सून असल्यामुळे थांबू शकतो. त्यानंतर मात्र त्याची जोरदार प्रगती होईल. सध्या मान्सूनचा महत्त्वाचा रिपोर्ट या ठिकाणी भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये 42% भारतामध्ये सध्या पावसाची घट आहे. म्हणजे केवळ 58% पाऊस सध्या भारतामध्ये झालेला आहे. आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी हा येलो कलर दिलेला आहे ते राज्य डेंजर झोनमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्राचा बहुतांश भाग आहे, गुजरातचा भाग आहे, छत्तीसगड आहे, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आहे. या ठिकाणी पावसाची मोठी घट आहे. जवळपास 60% अधिक घट या ठिकाणी नोंदली गेली आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस हा महाराष्ट्रात झालेला आहे, पूर्व भारतामध्ये झालेला आहे. रिपोर्टनुसार गेल्या 24 तासामध्ये केवळ या भागात आणि या हिरव्या आणि डार्क निळ्या भागामध्ये आपल्याला मान्सून सक्रिय होता असं दिसतंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो गेल्या 48 तासामध्ये पाऊस झालेला आहे तो एवढा प्रभावी आहे की त्याने जी घट होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. मुंबईच्या काही विभागामध्ये म्हणजे कोकणामध्ये 200 ते 250 मिलीमीटर पाऊस हा गेल्या 24 तासामध्ये झालेला आहे. आज 25 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसासंदर्भातला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड आणि बिहार अगदी राजस्थानपर्यंत हा ऑरेंज अलर्ट आहे. इतरही राज्यांमध्ये पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे. परंतु मान्सून थोडा कमजोर स्थितीत जाण्याची शक्यता आज दिसते. 26 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. अनेक मध्य भारतातील आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये येलो अलर्ट आहे. त्यामुळे चांगल्या पावसाचं वातावरण भारतीय हवामान खात्याने दाखवलेलं आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज बदलला आहे. उत्तर भारतामध्ये जरी पाऊस उघडण्याचे संकेत दिले असले तरी महाराष्ट्रामध्ये मात्र बहुतांश भागात येलो अलर्ट आणि कोकणात ऑरेंज अलर्ट 27ला देण्यात आला आहे. आणि या ठिकाणाहून पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील येलो अलर्ट 28लाही कायम आहे. 29ला मात्र मध्य प्रदेश आणि विदर्भात पावसात जोर कमी होण्याचे संकेत दिले असले तरी या ठिकाणी जोरदार पाऊस 29ला होण्याची शक्यता काही मॉडेल दाखवत आहेत. भारतीय हवामान खात्याकडून विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमजोर होण्याची शक्यता 30 तारखेला दाखवली आहे. परंतु असं होणार नाही. जोरदार पाऊस याही कालावधीमध्ये राहण्याची शक्यता आहे.
3 दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील उष्णतेची लाट संपली असून परिस्थिती बदलली आहे. येत्या आठवड्यामध्ये अरबी समुद्रामध्ये खूप चांगलं वातावरण राहील आणि त्यामुळे 1 जुलैपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता CFS मॉडेलने व्यक्त केली आहे. यामध्ये सुधारणा म्हणून संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत 1 जुलै ते 8 जुलै देण्यात आले आहे आणि महाराष्ट्रात कुठलीही पावसाची कमी राहणार नाही असा CFSचा 8 ते 15 जुलैपर्यंतचा अंदाज आहे. या ठिकाणी आपण बघतो GFS मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. GFSने 26 तारखेला देखील जोरदार पाऊस महाराष्ट्रात होईल. कोकण किनारपट्टीसहित अंतर्गत भागात मोठ्या पावसाचा धोरण दाखवला आहे. मात्र GFSचे अंदाज महाराष्ट्रात फार जुळत नाहीत. महाराष्ट्रात पावसाचं सातत्य 27 पासून अधिक वाढेल अशी देखील शक्यता आहे. दक्षिण भारतातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण 28 पासून मुसळधार स्वरूपात कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर वाढण्याची शक्यता GFSने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता 29 तारखेला देखील व्यक्त करण्यात आली आहे. 30 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये गोव्याच्या दरम्यान तयार होणाऱ्या एका सिस्टममुळे मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असं GFSचा अंदाज आहे. 1 जुलैपासून हवामानात काही परिवर्तनं दिसत आहेत. काहीतरी हालचाली बंगालच्या उपसागरात होऊ शकतात आणि त्याचा परिणाम जुलैपासून भारतातल्या पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. या ठिकाणी आपण बघतो की एक चक्राकार स्थिती उत्तर बंगालच्या उपसागरात बनण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम पूर्व शाखा जोरदार प्रगती करण्यासाठी आणि एकूणच मान्सून पुढे सरकण्यासाठी उपयोग होईल. परंतु या भागात जे कोरडे वारे येत आहेत त्याने मान्सून रोखलेला आहे. 8 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात मान्सून पोहोचत असतो. यावर्षी मात्र ही तारीख बदलण्याची शक्यता आहे. 3 तारखेला आपण बघतो ते एक चक्राकार स्थिती डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या ठिकाणी खेचल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. आपण 4 तारखेलाही बघतो सिस्टम बनणार हे जवळ आता निश्चित होत आहे GFSनुसार आणि कोकण किनारपट्टीला दरम्यानच्या काळात मुसळधार पाऊस राहील असा GFSचा अंदाज आहे. आज ECMWF मॉडेलने विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर कोकणात दक्षिण कोकणासहित पावसाची शक्यता कायम आहे. मात्र हा गॅप दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि मान्सूनच्या प्रगतीतही अडथळा राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेला थोडी पश्चिमी शाखा म्हणजेच अरबी समुद्रातील शाखा कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याही भागात पावसाचं प्रमाण असणार आहे, विदर्भाचा आणि मराठवाड्याचा पूर्व भाग. मात्र गोंदिया जिल्ह्यात याही मध्ये आपल्याला पाऊस कमी दिसतोय. मात्र आपल्याला हा जो भाग आहे हा सातत्याने पर्जन्यछायेचा प्रदेश कमजोर स्थितीत जाताना दिसतोय. आपण सांगितलेले 48 तास जरी मान्सून कमजोर झाला तरी त्यानंतर लगेच तो पुन्हा एकदा गतिमान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विदर्भातील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढेल. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि कोकणातही पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल असं या मॉडेलचा अंदाज आहे. मात्र केवळ या भागापुरतं मर्यादित पावसाचं प्रमाण कमी राहील. 28 तारखेलाही पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीला जोरदार मुसळधार पाऊस सुरू होतोय. मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि विदर्भामध्ये देखील जोरदार पावसाचे संकेत कायम ठेवलेले आहेत. हा भाग हलक्या पावसाचा आहे. पावसाची ठिकठिकाणी पाऊस पडत राहणारी परंतु कमी प्रमाणामध्ये आणि एल निनो वर्षामध्ये ही गोष्ट घडत असते. वातावरणामध्ये सुधारणा आपल्याला
29ला दिसते. अतिवृष्टीचं वातावरण कोकणामध्ये वाढतंय. विदर्भ मराठवाड्यात पाऊस पुन्हा वाढतोय आणि उत्तर महाराष्ट्र सोडता मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढतोय. सोलापूर वगैरे या भागातही वाढतोय, परंतु थोडं कोल्हापूर सांगलीच्या भागात पावसाची तूट राहण्याची शक्यता. 30 तारखेला देखील आपल्याला कोकणामध्ये प्रचंड पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे, म्हणजे अतिवृष्टी दाखवण्यात आलेली आहे. मराठवाड्यात चांगलं पाऊसमान दाखवलंय, विदर्भात पाऊसमान चांगलं दाखवलेलं आहे, मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हलक्या स्वरूपात उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढेल. थोडा जून आपल्याला त्रास जूनमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक पूर्व आणि जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची घट दाखवण्यात आलेली आहे. जुलै महिना सुरुवातीला पूर्व पंधरवडा हा अतिशय चांगला जाण्याची शक्यता आहे आणि जुलैमध्ये होणारा पाऊस हा तलाव भरण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पाणी क्षेत्र जे मोठे मोठे आहेत, ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अवलंबून, त्यामध्ये भर पडण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो आणि तो पाऊस आपल्याला विदर्भातही होताना दिसतोय, मराठवाड्यातही होताना दिसतोय. त्याचं प्रमाण थोडं कमी असलं तरी, आणि कोकणामध्ये जुलैच्या 1 तारखेपासूनच अतिवृष्टीची शक्यता आहे. 2 तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पावसाचं वातावरण आपण बघतो, जे की संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असणार आहे. उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ठिकठिकाणी काही भाग जरी सोडले तरी ते किरकोळ स्वरूपातले असतील, परंतु पूर्व विदर्भ आणि कोकण मुसळधार पाऊस, तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा जोर राहणार आहे. नद्या प्रवाहित होण्यासाठी हे पाऊस आवश्यक आहे. 3 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस कोकण आणि विदर्भात आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढतोय, मराठवाड्यात पाऊस वाढतोय. केवळ या भागामध्ये थोडा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे, परंतु एखादा कमी दाब आला तर हेही चित्र बदलून जाईल. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण खूपच वाढण्याची शक्यता आहे. हा रिपोर्ट 4 तारखेचा आहे. विदर्भातील थोडे पूर्वेकडील जिल्हे आहेत. महाराष्ट्रात पावसाचं सातत्य कायम दाखवण्यात आलेलं आहे. 5 तारीख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण घाटमाथ्यावर आणि विशेष म्हणजे अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात पाऊस वाढतोय. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस आहे. ज्या भागात आपल्याला कमी पाऊस दाखवला जात होता त्या भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आपण या ठिकाणी बघतो विदर्भ भागात पाऊस वाढतोय. फक्त दक्षिण मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्र थोडा भाग सोडला तर अतिशय चांगलं पाऊसमान आपल्याला पुढे दिसते. वातावरणात सातत्याने बदल होत असतो आणि ते मॉडेलमध्ये दिसत असतो. आता आपल्याला हवामान बदल असा दाखवण्यात आलाय की कोकणामध्ये येत्या पंधरवड्यामध्ये म्हणजे 15 दिवसात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे आणि आपण गेल्या 24 तासात देखील अतिवृष्टी बघितलेली आहे मुंबई सहित कोकण किनारपट्टीतली. आपल्याला जो काही अंदाज यापूर्वी आलेला होता की उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होईल, परंतु तो आता बदलतोय आणि आपल्याला उत्तर महाराष्ट्रासहित विदर्भामध्ये देखील चांगल्या पावसाचे अंदाज आहे. मराठवाड्याचा बहुतांश भाग महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्रात तसं पावसाचं वातावरण या कालावधीमध्ये कमी राहील असं वाटत नाही, हे लक्षात घ्या. कारण जरी या भागात थोडं पावसाचं वातावरण इथे कमी दिसत असलं तरी इथे गरजेपुरता पाऊस होणं अपेक्षित आहे. एकूणच आपण बघतो की अतिशय चांगल्या प्रकारचं पाऊसमान या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. एकूणच आज पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे. तरी देखील पावसाळी ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ होणार आहेत. कोकणाचा पाऊस, थोडा उत्तर महाराष्ट्राचा पाऊस आज कमी होईल आणि थोड्या वेळासाठी आपल्याला असं वाटेल की पाऊस गायब झाला आहे, मान्सून गायब झाला आहे, ढग गायब झालेत, परंतु तसं नाही. हे केवळ 48 तासासाठीचा बदल आहे.
तरी देखील आपल्याला विदर्भात चांगला पाऊस या काळात दिसणार आहे, कारण एक चक्राकार स्थिती विदर्भातून सरकते आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहणार आहेत. फक्त 48 तासासाठी कोकणातील पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे. दरम्यान आपल्याला चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण बघायला मिळेल. आपण बघतो की 27 तारखेलाही थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण प्रमाण कमी आहे, परंतु ॲक्टिव्हिटीज वाढणार आहे. एकूणच त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो आणि आपण 28लाही बघतो की पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढणार आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी 28 पासून पुन्हा अनुकूल वातावरण तयार होतं आहे. पुन्हा चांगल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सुरू होतील. 29लाही पावसाचं प्रमाण वाढेल. 30लाही पावसाचं प्रमाण अतिशय उत्तम असणार आहे महाराष्ट्रामध्ये.